बोलवाय काय बनवते आता सगळं जेवण खावण झाल्यानंतर आज वय हा जेवण खावण झाल्याच्या नंतर बनायचं असतं. हे बघ मी आज ना हावरी कारळाची जवसाची चटणी बनवणार आहे. बरं गावाला गेलतो ना तेव्हा एक हावरी घेतली अर्धी वाटी, जवस घेतले अर्धी वाटी आणि कारळ घेतलेत अर्धी वाटी आणि हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, अर्धी वाटी लसूण घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आपली थोडी. कधी भाजी असली नसली तर मग चटणी भाकर खाता माणूस. हे सगळं पहिलं भाजून घ्यायचं. आवरी कारळ सगळं भाजून घ्यायचं. लय उडत असतंय भाजीत आणि लसूण ते घातलं का अशी खमंग चटणी बनते याची. कधी आपल्याला भाजी नसली किंवा कमी असली तर मग माणूस तेल चटणी खात. बाजरीच्या भाकरी सोबत शिळ्या भाकरी सोबत तेल चटणी लय मस्त लागते. त्याच्यासोबत लोणचाची फोड म्हणता काय विचारूच नका. तोंडाला पाणी आता लागलं बघ उडायला. जवळ कारळ भाजल्यात काढून घेते. लय दिवसातून हावरी कारळ्याची चटणी खायला लागली. माग जवसाची बनवली होती पण व्हिडिओ नव्हता काढला. आता हे जवस आणि तिळ त्यासोबतच टाकली. भाजून घेतल्यावर खमंग लागते. कधी पण भाजूनच घ्यायचे, कच्चे नाही टाकायचे. उडत पाहिजे. असं पुढं गेला का मस्त एखाद्या झाडाखाली बसायचं. तेल चटणी बाजरीची भाकर लोणचं कांदा मस्त खायचा. मुठ असं हाताने फोडून कांदा कसं उडायला लागले उडत आहे ग बया. शेंगदाणे भाजून घे त्याला. त्याच्यामुळे मी पहिलं किचन पुसून घेतलं होतं. खाली जरी उडलं तरी असं तिथं आलं पाहिजे. आपल्या इकडं जवस नाही भेटत. हे जवस भेटत पण कारळ नाही भेटत इकडं कल्याण साईडला. आता शेंगदाणे ना गरम तव्यावर असे ठेवून देते म्हणजे मग चांगले कडक बनते. आणि गार झालं का मग मिक्सर मधून काढून घेते याला. आता जराशी उकळी अशी असते का मग उकळात कुठून काढलं असतं पण आता मिक्सरला लावूनच काढणार आहे. कुटीलेली मिक्सर मधली लय वेगळी लागते चटणी. गावाला ते दगडाचे उकळ होते आणि फोंब्या असायचा मग त्याने आपण चटणी कुठून काढायचो. इथं काय ते अद्रक लसूण ठेसायची उकळी आहे त्याच्यामध्ये काय बनायची नाही चटणी. मिक्सर मध्येच काढणार याला. शेंगदाणे भाजून काढून घेते. आणि आता बघा एवढी कोथिंबीर घेतली. हे लसूण तर मी येतो दाखवलेला आहे. आणि काय पाव वाटी मिरची पावडर घेतली. चवीनुसार मीठ घेतले. बघा ना की एवढं मीठ घेऊ थोडं अजून. एक चमच घेतलं मीठ पण अजून उलसर घेते. जवळ ते जरा जास्त आहे ना तर मग चला आता हे मिक्सर मधून काढी दे. मिक्सर तिकडे जुन्या किचन मध्ये ठेवलेलं आहे. मिक्सरचं भांड आणली. मैं तो जानती हूँ आपको शर्मा मैम के साथ थोड़ा इंटरेक्शन ज़्यादा देते हैं. आप अपना नाम बताएं. सोप्या बसून काढी दे आता.
सगळं चमच आण ग एक. हा जरा पहिले शेंगदाणे काढून घेते हा आधी. शेंगदाणे आवडत करणार आहे, बाकी हे सगळं बारीक करणार आहे. शेंगदाणे अशा आवडतोबडच काढणार आहे. आणि आता हे हावरी कारळ ते बारीक करून घेणार आहे. बघा आता लसूण कोथिंबीर आणि मिरची पावडर टाकली आणि त्याच्यावरून मी आता येऊसर हावरी कारळाचं वाटण टाकणार आहे. आणि मग खाली घेतलं का मग परत मी चांगलं मिक्स करणार आहे आणि मीठ पण टाकणार आहे. आता यात कोथिंबीर टाकली ना मस्त चव येते कोथिंबीरची पण. कसं घ्यायचं तसं नाही. बघा असं करून काढली मी आता ही चटणी. हे बघा थोडं थोडं हे करून मिक्स करून अशी परत काढून घ्यायची एका आणि मिक्स करायची सगळी परत. चटणी जास्त आहे ना. आता हे शेंगदाण्याचा कूट देते त्याला टाकून. असं काढून घ्यायचा सगळा एक जीव करायचा. कोथिंबीर लसूण लय मस्त सुगंध यायला लागला. मला तर असं वाटायला लागले आताच बाजूच्या भाकरी सोबत खावा. मला लय चटणी ते आवडते. कमेंट मध्ये नक्की सांगा जावसाची चटणी कशी वाटली तुम्हाला हावरी कारळाची. चला पडन भांडे माझ्या हातात. लय भारी झाली. शेंगदाणे थोडे आबडधोबड ठेवायचे म्हणजे मग चांगले वाटत. तेल चटणी मस्त पैकी. आता थोडी वेळ अशी ठेवते, थोडी गरम आहे अजून. आणि मग जरा गार झाली का मग भरणीमध्ये भरून ठेवते. मग कधी आपल्याला भाजी असली नसली किंवा खाऊ जरी वाटली तर मग आपण असं घेऊन खातो. आणि बघा कशी मस्त चटणी. लय सुगंध मस्त यायला लागलाय. कशी वाटली चटणी नक्की कमेंट मध्ये सांगा. बाय.